प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासादरम्यान ते नाशिक येथील पंचवटी येथे होते. येथे असताना गंगेकिनारी पर्णकुट्यातील त्यांचे वास्तव्य. त्याचबरोबर त्या काळात रावणाची बहीण शूर्पणखा, राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यामध्ये घडलेला प्रसंग तो नेमका कसा होता आणि ही कथा काय आहे हे पाहूयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. श्रीरामा, त्र्यंबकेश्वर पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी, त्या नदीला जिथे धनुष्याचा आकार, 5 वटवृक्षाचं एकत्रीकरण, त्या पंचवटीला आपण निवास करा. म्हणजे आताचं नाशिक प्रभू आले. गीध राज से भेट बही बहुविधी प्रीती बढाई. महाराष्ट्रात आल्यावर रामेश्वरजी पहिला मित्र कोण भेटला प्रभूला? जटायू, गीध पक्षी. आणि तो मित्र रसपोळ्या खाण्यासाठी नव्हता शेठजी, रसपोळ्या होत्या ना. मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या रावणावर तुटून पडला, प्राणाची आहुती दिली. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान. लक्षात घ्या. गीत राज से भेट बाई बहुविधी प्रीती बढाई. गोदावरी निकट प्रभू रहे पर्णग्रह छाई. 2 पर्णकुट्या झाल्या सीताराम आणि लक्ष्मणासाठी. वृक्षारोपण झालं. लक्ष्मणाने 5 प्रश्न विचारले. माया किसे कहते, ज्ञान का मतलब क्या, वैराग्य की परिभाषा, जीविस में कौन सा फर्क, आपकी भक्ति कैसी पाई जाती, मैं और मोर तोरत ही माया, ज्ञान सब में ब्रह्म देखना, जीविस में फर्क, माया के अधीन वो जीव, माया जिसके अधीन वो शिव, आपकी भक्ति कैसी, जिससे मैं प्रसन्न होता हूँ. वैराग्य, रिद्धि सहित 3 गुणों का त्याग. लक्ष्मणाची उत्तर. आता एक दिवस लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटीपुढे बसलेले आहे. सीताराम आपल्या पर्णकुटीपुढे. रावणाची विधवा बहीण, विधवा रावणाची बहीण आहे ती शूर्पणखा. तिचा मिस्टर विद्युत जिव्हा, थोडंसं नाव कठीण आहे बरं का रामेश्वरजी. शूर्पणखेचा पती विद्युत माहिती आहे तुम्हाला? विद्युत जिव्हा. थोडं बस रावणानंच मारला तो. बहीण त्यानंच विधवा केली. पण तिचा मुलगा शंभरी तो दंडकारण्यात तपाला बसला होता. सांबाई कुठे म्हणतात, कुठे शंभरी असे नाव. शूर्पणखेचा मुलगा खड्गाच्या प्राप्तीसाठी. खड्ग प्रसन्न झालं होतं. लक्ष्मण म्हणजे तिथे कंदमूळ आणायला लागले. चमकत खड्ग म्हणजे तलवार. त्या झाडीमध्ये बसलेला होता तपाला, त्याच्याकडे येऊ लागली. लक्ष्मणानं कंदमुळे फळ तोडण्यासाठी हात पुढे केला. त्या खड्गानं विचार केला रामेश्वरजी, या बैमानाजवळ गेलो तर हे साधू संताची कत्तल करल, आणि लक्ष्मणाजवळ गेलो तर हा साधू संताचं रक्षण करल. खड्गानं निर्णय घेतला आणि फळ तोडणाऱ्या हातामध्येच खड्ग आलं लक्ष्मणाच्या. चमकतं खड्ग पाहून लक्ष्मणानं विचार केला, काय चमकतं हे, याच्यात काय ताकद असेल. म्हणून त्या झाडीत फेकलं तर रक्ताचा पाठ वाहत आला. त्याच्या शूर्पणखेचा मुलगा जो बसला होता तो मरण पावला. चेहरा उतरला आणि उतरल्या चेहऱ्यानं लक्ष्मण राम प्रभूकडे आला. प्रभू अंतरिमे, काळजी करू नको लक्ष्मणा, खूप चांगलं काम करून आलास तू. अरे तो शूर्पणखेचा मुलगा होता सांब, त्याच्याकडे ते खड्ग येणार होतं, ते तुझ्याकडे आलं. तू फेकलं ना तर तो सांब मरण पावला. चांगलं काम केलं. पण काय दादा, सावध. कारण सांबाचा बाप रावणानं आधीच मारला, विद्युत जिव्हा. त्याची माय विधवा झाली शूर्पणखा. याच्या आशेवर ती जगत होती. आता ती बदला घेणार आहे.
आणि अनेक रूप धारण करते ती. आजपासून सावध. तिथून सावधगिरी सुरू झाली. हे पंचवटीचं सांगतो. हे अशी कारणं वाढली की जाते फाटे फुटत. पण काय मी तरी काय करू, सांगावं तर लागेल ना. ब्राह्मण काका विद्युत जीवा, हां बस थोडी ताकद लागते थोडी. ठीक आहे ठीक आहे, सावध. आणि म्हणून ती शूर्पणखा, सामोरासामोर युद्ध करण्याची ताकद नाही शूर्पणखेमध्ये, म्हणून वेश पालटून आली. अतिशय तारुण्य सौंदर्य संपादन करून आणि प्रभूच्या पुढे येऊन या शब्दात बोलू लागले ना. चलो, तुमच्यासारखा सुंदर पुरुष मी बघितला नाही, मला खात्री आहे माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नसावी. कदाचित ब्रह्मदेवानं ही जोडी निर्माण केली असावी एकत्रिण्याकरता. मला अजून अनुरूप असा योग्य वर्ण मिळाल्याने मी आतापर्यंत कुवारी, ताते अबलक रहेऊ कुवारी. काका आय विधवा सांगती कुवारी, तेव्हा प्रभू तिच्याकडे पाहत नाही, सीतेकडे पाहून बोलता. सीत ही चित ही कही प्रभू पाहता. पाहण्याचा उद्देश काय प्रभूचा? अरे तू आहे कुवारी, पण माझ्या पुढे बसली माझी सीता, माझी पत्नी आहे, माझं लग्न. पाहिलं सीतेकडे शेठजी, बोट दाखवलं भावाकडे. अय कुवार मोर लघु भ्राता, तू कुवारी आहे ना? वो झोपडी के सामने बैठा मेरा छोटा भाई लखन कुवारा. ते कुवार आहे गाव, त्याची उर्मिला गावात आहे. मग प्रभू असं का म्हणतात? याला जशास तसं म्हणतात. लटका तुका लटक्या सवेन लटक्या भावे वर्तत. तू विधवा असून कुवारी सांगते का मला? जाय मग माझा आहे लक्ष्मण लग्न होऊन कुवारा. अय कुवार मोर लग्न. ती आली तिथपर्यंत, बोले मेरे साथ शादी करो. लखन जी ने सोचा 13 साल के वनवास में प्रस्ताव कई बार, लेकिन शादी का प्रस्ताव आज पहली बार आया. क्या बोलती है? शादी करो. अरे पागल हो गई क्या? तू मेरी पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और मेरी तीनों की सेवा आपको करनी होगी. और तू भैया की पत्नी बनेगी, भैया की भाभी की और तुम्हारी तीनों की सेवा मैं ही करूंगा. बोलो फायदा किसमें? असं आहे का? हाँ मग तिकडे जाते, जाओ हाकल. बोले वो नौकर है आप स्वामी, मैं स्वामी नहीं बनना चाहती हूँ. नौकर नहीं, क्या करते स्वामी का श्याम वर्ण वाला, मेरा छोटा लखन कितना सुंदर गौर वर्ण वाला. नहीं बोलता है ना जी. अरे छोटा भाई है, शर्मिंदा है, जाओ प्रयास करो, हकल तिकड़े. बोले आप पसंद है गौर वर्ण, क्या करते गौर वर्ण का? लकड़ियाँ काटता हूँ, निद्रा का त्याग, भोजन का त्याग, क्या सुख मेरे जिंदगी में मालकीन बनूंगी. जाओ. यानी तिकडे त्याने इकडे 4 चक्कर मध्ये खऱ्या स्वरूपात शूर्पणखा प्रगट झाली. धावली सीतेवर. तेव्हा प्रभूने आवाज दिला, रामेश्वरजी लखन आता नाक न कान काप. कोण्याच रामायणात नाही. आणि आज्ञाधारी आहे लक्ष्मण. मग नाक न कान काप म्हटलं ना, तर नाक कान का कापलं? इशारा केला बरं का शेठजी, इशारा आहे का? लखन पहिलं 1 बोट दाखवलं, मग 4 बोट दाखवले, आणि मग अण्णा आडवा हात मारला. हे हंडरगुळीच्या बैल बाजारातली भाषा नाही, गापा शिकारा. हे काय चाललं? हे तर आहे कसं चालतं रुमालाच्या आत तिथं. हे नाही, हे आपलं बस. हा असं एक का मतलब स्वर्ग होता है और स्वर्ग को नाक कहते. 4 का मतलब वेद, वेद को बोलते श्रुति, श्रुति का अर्थ कान. 4नी कानाचा इशारा आहे, 1नी नाकाचा इशारा आहे, आणि आडवा हात मारला म्हणजे नाक कान काप. धावला लक्ष्मण, एका तडाख्यात नाक न कान उडवलं. गेरूची धार पर्वतावरून वाहती तसे रक्त वाहू लागलं. भाग जा यहाँ से. जे पळत गेली शेठजी, 14,000 सेना समेत खरदूषण शहर राहत होते तिथे. अरे प्यासी थी भैया पानी ग्रहण को, के छोटे राजकुमार दूर से कार रहते हो पंचवटी. चल मैं दूर से दिखाऊंगी भाई. हाँ दूर से दिखाना. 14,000 सेना घेऊन खरदूषण त्रिशर निघाला रामेश्वरजी. वाट दाखवायला शूर्पणखा आहे. ब्राह्मण काका, कोणत्याही पार्टीला विजय मिळण्यासाठी शुभ लक्षण पुढे ठेवायचं असते. जिला नाकच नाही शेठजी, हा अपशकुन पार्टीला वाट दाखवतो. विजय होईल का पार्टी? शूर्पणखा आगे करील लेनी. रामचंद्र बोले लखन युद्ध के 2 विभाग होते हैं, आक्रमण और संरक्षण. सीता का रक्षण तू कर, आक्रमण मैं करता हूं. ठीक है. रामचंद्र ने देखा 14,000 सेना समेत खरदूषण त्रिशर आ रहा. नाशिक येथील पंचवटी येथील गंगेच्या किनारी राम, सीता आणि लक्ष्मणाचे वास्तव्य कसे होते आणि त्यावेळी शूर्पणखेचे नेमके काय झाले, ही कथा आपण आज पाहिली. भेटूयात अशाच नव्या कथेसह पुढच्या श्रीरामकथेत. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. जय श्रीराम. 14,000 सेना समेत खरदूषण त्रिशर का नाश. शूर्पणखा घबरा के चली गई लंका में.
रात के 9 बजे थे, रावण नृत्यशाला में बैठा था, नृत्यांगनाएं नाच रही थी। 9 बजे तो